आणि फसवणूक करणारा श्वेता जुमानींचा निरोध केलेला होता त्याला नरेंद्र दाभोळकरांचा विश्वास आहे, त्याच्यावर आमचा काडीचा विश्वास नाही। म्हणजे हे आंदोलन बरेच दिवसापासून आम्ही करत आहोत। पुरोगामी पक्ष आणि संघटनांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करत आहोत। त्यांना काल आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन 11 प्रश्न विचारलेले आहेत। ते अवैज्ञानिक जे दावे करतात त्याच्या संदर्भात 11 प्रश्न विचारलेले आहेत। त्याच्यापूर्वी पोलिसांनी मला एक नोटीस दिलेली होती की तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, त्याचा मज्जाव केलेला होता। त्यानंतर काल देखील पोलिसांनी आम्हाला नोटीस दिलेली आहे, मला नोटीस दिलेली आहे आणि या ठिकाणी आंदोलन करता येणार नाही असा दावा केलेला आहे। तर आमचं म्हणणं आहे, आता आम्ही पोलिसांच्याकडनं परत 11 प्रश्न त्यांना पाठवलेले आहेत। त्याची उत्तरं जर काही त्या खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ख्यातीच्या या अंक ज्योतिषी म्हणवत असतील तर त्याची उत्तरं आम्हाला द्यावीत, एवढीच आमची सर्वांची मागणी आहे। आणि त्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत। आम्ही आता त्या ठिकाणी मार्च करणार आहोत आणि आमची मागणी जी आहे ती आमची मागणी जर काही त्यांनी मान्य केली आणि जर काही त्या चर्चा करायला खाली आल्या तर ठीक आहे। आमच्या या भारतीय संविधानावरती विश्वास आहे। भारतीय संविधानाच्या आर्टिकल 51 नी सांगितलेलं आहे की सायंटिफिक टेम्परामेंट जोपासणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। त्याच्यामुळे ते त्यांनी देखील जोपासावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो। आणि त्यांनी जर काही या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाही, आमचं चर्चेचा द्वार खुला आहे, तर त्यांनी ताबडतोब या कोल्हापुरातून, शाहू महाराजांच्या कोल्हापुरातून निघून जावं अशी आम्ही त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो। आज पण आम्ही त्यांना परत नवीन 11 प्रश्न विचारणार आहोत। असे रोज 11 प्रश्न विचारतो, त्याच्याबद्दल त्यांनी त्यांची उत्तरं द्यावीत एवढी आमची त्यांच्या बद्दलची अपेक्षा आहे। आणि पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि जिल्हाधिकारी विजय राठोड यांना आम्ही निवेदन दिलं होतं। पोलीस स्टेशनला लेखी तक्रार नोंद केलेली आहे, ती तक्रार दाखल करून त्याच्यावरती त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करावा ही देखील आपल्या मार्फत या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे।